ते गाती हरीचे पवाडे. बालक्रीडेतला अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, गुरुजी ध्यान द्या, समर्थ ते गाती हरीचे पवाडे, म्हणजे हरीचे पवाडे जे गातात ते समर्थ. समर्थचा सेम मिनिंग शब्द कोणता आहे? मर्द. म्हणजे भगवंताचं चरित्र गाणारे मर्द. आणि टिंगल टवाळ्या विकृत कीर्तन करणारे कोण? मग कोण सांगा की टाळकरी मंडळी? नामर्द. नामर्दाला पर्यायी शब्द काय? गांडू. म्हणजे जर तुम्ही सप्ताहाची पत्रिका बघितली एखादी आणि त्याच्यावर जर विनोदाचार्य लिहिलेलं असलं तर हातानं खोडान तिथं गांडू लिहा. असं मी नाही म्हणत, तुकोबाराय म्हणून राहिले. समर्थ ते गाती हरीचे पवाडे आणि येरते बापुडे राव राणे. हरीचे पवाडे गाणारे समर्थ आहेत. म्हणून महाराज कीर्तन करायचं आणि ते कीर्तन संतांना मान्य करायचं, याच्यासाठी मर्द पाहिजे. मर्द. काही टिंगल टवाळ्या हा हा ही हे तर गांडू करतात, असं तुकोबाराय म्हणून राहिले. आपल्याला काय कळते त्यातलं? समर्थ ते गाती आणि मग समर्थ जे नाही ते न गाती ते विनोद करती. विठाला याला बालक्रीडा. हे बालक्रीडा आहे. बालक्रीडेतला. बालक्रीडा म्हणजे काय? भागवतातला 10वा स्कंध. भगवंताच्या लीलांचं कथन करायचं. कोणता भगवंत? प्रभू रामचंद्राच्या बाललीलाला बालक्रीडा नाही म्हटल्या जात आपल्या परंपरेत. भगवान श्रीकृष्णाच्या ज्या बाललीला त्याला बालक्रीडा म्हणतात. लंगडा गे लंगडा, लंगडा गे लंगडा, देवया कपायाने लंगडा. लंगडा गे लंगडा, लंगडा गे लंगडा, देवया कपायाने लंगडा. असा कसा, 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 असा कसा. देवाचा देव बाई ठकुडा, असा कसा. देवाचा देव बाई ठकुडा, देवाचा देव बाई ठकुडा. लंगडा गे लंगडा, लंगडा गे लंगडा, देवया कपायाने लंगडा. लंगडा गे लंगडा, लंगडा गे लंगडा, देवया कपायाने लंगडा. असा कसा, असा कसा, असा कसा, असा कसा, असा कसा, असा कसा, असा कसा. देवाचा देव बाई ठकुडा, असा कसा. देवाचा देव बाई ठकुडा, असा कसा. देवाचा देव बाई ठकुडा. लंगडा लंगडा गे लंगडा, देवया कपायाने लंगडा. लंगडा गे लंगडा, लंगडा गे लंगडा, देवया कपायाने लंगडा. असा कसा, 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 असा कसा. देवाचा देव बाई ठकुडा, असा कसा. देवाचा देव बाई ठकुडा, देवाचा देव बाई ठकुडा. लंगडा गे लंगडा, लंगडा गे लंगडा, देवया कपायाने लंगडा. लंगडा गे लंगडा, लंगडा गे लंगडा, देवया कपायाने लंगडा. असा कसा, असा कसा, असा कसा, असा कसा, असा कसा, असा कसा, असा कसा. देवाचा देव बाई ठकुडा, असा कसा. देवाचा देव बाई ठकुडा, देवाचा देव बाई ठकुडा. शिंगेची दोडीतो, मटक्याची फोडीतो. शिंगे जोडतो, मडके फोडतो. शिंगेची दोडीतो, मटक्याची फोडीतो. शिंगेची दोडीतो, मटक्याची फोडीतो. शिंगे जोडतो, मडके फोडतो. शिंगेची दोडीतो, मटक्याची फोडीतो. शिंगे जोडतो, मडके फोडतो. आणि तो नवनीताचा सळा, सळा गे बाई, नवनीताचा सळा. असा कसा, असा कसा, असा कसा, असा कसा, असा कसा, असा कसा, असा. देवाचा देव बाई ठकुडा, असा कसा. देवाचा देव बाई ठकुडा, देवाचा देव बाई ठकुडा. याला बालक्रीडा म्हणतात. देव लंगडा असताना सुद्धा शिंके तोडतो आणि मडके फोडतो, अशी लीलाचं वर्णन केलं भगवान श्रीकृष्णाच्या. नामदेव महाराजांनी बी केलं बघा. असा कृष्ण निघाला म्हणे गाया चारायला. अशा गाया समोर, आता उद्या तर त्याच्यावरच बोलायचं तुम्हाला, फक्त आपल्याला बालक्रीडा एवढा शब्द फक्त स्पष्ट करायचा आहे. आई म्हणे कृष्णा चल. आईनं मस्त कृष्णाला चांगल्या चांगल्या छान छान चपला, पहिल्यांदाच चालला होता शाळेमध्ये, छान चपला,
मस्त एक काठी, तिला घुंगर अशी खून खून छन छन वाजली पाहिजे, त्याच्या कमरीत कोवायला पावा, पुंगी, बासरी, अलगूज, महानंदा, सरला, हे त्या बासरीचे नाव आहेत 13. तर असं त्याच्या कमरीला कोवलं आणि चपला द्यायला घालायला बढियापैकी. गायाकडे पाहते कृष्णा म्हणते, कृष्णा म्हणते आई मला किती गोड चपला घेतल्या तू. यशोदा म्हणते हो, मग सगळ्या गायाईला घे. आता काय करा, एवढ्या लाखाईनं गायाला चपला कुठून आणायच्या बाळा. अरे राजा, ढोराईला चप्पल नसते. एवढं फक्त यशोदा म्हटली. महाराज जो धिंगाणा केला. आई गाईला ढोर म्हणायचं नाही, गाईला माता म्हणायचं. आई म्हणली स्वारी भैया बापा, गो माता. पण अरे तुझा पाय दाखव बरं कृष्णा. लगेच आईच्या खांद्याला हात लावला आणि दाखवला. आई म्हणते बघ बरं, दाब बरं. आता तो देवाचा पाय मऊ सुदूक लोण्यावानी, हा वाई नरम आहे. लगेच एक गोमाता होती जवळ, तिचा पाय धरला. दाब बरं रे. अरे बापरे आई ते लच कडक आहे. हा, मग गोमातेला देवानं चप्पल घालूनच पाठवेल असते. आपल्याला वरून चप्पल द्यायचं काम नाही. तुला पाहिजे, तुझे पाय नरम आहेत की नाही. हो, तुला चप्पल दिली की नाही. हो आई मला चप्पल दिली. निघाले महाराज डबागिबा हातामध्ये. गाया पुढे, कृष्ण असा गावाच्या बाहेर गेला. तिथं गेल्यावर यशोदेचा हात धरला. यशोदे यशोदे घराकडे चाल. यशोदे घराकडे चाल. मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल. यशोदे घराकडे चाल. यशोदे घराकडे चाल. मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल. यशोदे घराकडे चाल. यशोदे घराकडे चाल. मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल. यशोदे घराकडे चाल. यशोदे घराकडे चाल. मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल. आई लहानच घे घेऊंडा. लहान धगे घेऊन आई लहानच घे घेऊंडा. आई लहान धगे घेऊन कृष्णा लहान उंडा घेऊन काय करू. त्या उंड्याचं काय करू भगवंत प्रयोजन सांगतात. भरसी भाजून दे मांडा. बाजून दे मांडा. भरसी भाजून दे मांडा. बाजून दे मांडा. काही प्रतिमध्ये मजशीच्या ऐवजी लवकरी आहे. लवकरी भाजून दे मांडा. बाजून दे मांडा. लवकर मांडा पाहिजे. काय घाई आहे तुला, कुठं चालला. लवकर मांड्याचं कारण काय भगवंत सांगतात. लांब गेल्या, लांब गेल्या, लांब गेल्या, लांब गेल्या, लांब गेल्या, लांब गेल्या गाईच्या झुंडा. लांब गेल्या गाईच्या झुंडा. मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल. यशोदे घराकडे चाल. यशोदे घराकडे चाल. मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल, मला जेव घाल. मला मदत करा बरं, नाही तर मला जीव घालसान कीर्तन झालं. ते वहिवाटीच्या व्यतिरिक्त राहते जरासं म्हणून होते गोंधळ. पण खूप सगळेजण जीव काढून मदत करून राहिले. पण माझा जीव निघायवर आला जरासा का. आता विठाल विठाल ही बालक्रीडा असे काही प्रकरण असतात. सगळ्या संतांनी लिहिलेले आहेत.
नाथ महाराजांनी ते इतकं छान लिहिलेलं आहे महाराज. मी एक गवळण म्हणतो पा, असा 2 कडीचा अभंग असते की नाही, जसं देवाची द्वारी चौकडीचा अभंग विठ्ठल जळीस्थळी भरला, तसं मी आता एक गवळण म्हणतो 7 कडीची. किती कडीची? 7. दही कडी नाही, हा मग कोणती कडी? 7 कडी. पक्वाजाईने मदत केली तर म्हणू आपण. गोकुळीला घव दावितो चक्र पाणी, गोकुळीला धव दावितो चक्र पाणी, गोकुळीला घव दावितो चक्र पाणी, गोकुळीला धव दावितो चक्र पाणी. भोवत्या वेष्टीत बैसल्या अवघ्या गवळणी, भोवट्या विष्टीत बैसल्या अवघ्या गवळणी, मध्ये सुकुमार सावळा शारंग पाणी, मध्ये सुकुमार सावळा शारंग पाणी. चिमणा पितांबर पिवळा, 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 चिमणा पितांबर पिवळा. गळा वय जयंती माळा गव भवित गण सावळा, पाहे नंदराणी, पाहे नंदराणी. अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी, नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी. अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयने, नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयने. नाच तो सावळा सुंदर निमासूर वदन, वाडे घोळ घागरी यांचा झनत्कार पूर्ण. अकर्ण नयन सुहास्य वदन, पाहुणी फुले मदन. हातीच्या मुद्रिका झळकती, हातीच्या मुद्रिका झळकती. क्षुद्र किंकरे स्वस्वरे गाती, वाक्यने पुरे डाळा देती. पाहती गवळणी, पाहती गवळणी. अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयने, नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयने. कळाल्या का 7 कळे? बघा, गोकुळीला घव दावितो चक्र पाणी, भोवत्या वेष्टीत बैसल्या अवघ्या गवळणी. मध्ये सुकुमार सावळा शारंग पाणी, चिमणा पितांबर पिवळा, चिमणा पितांबर पिवळा. गळा वय जयंती माळा गव घवित गण सावळा, पाहे नंदराणी, पाहे नंदराणी. नाच रे तो कृष्णा मज पाहू दे नयनी, नाच रे तो कृष्णा मज पाहू दे नयनी. नाच तो सावळा सुंदर निमासूर वदन, वाडे घोळ घागरी यांचा झनत्कार पूर्ण. अकर्ण नयन सुहास्य वदन, पाहुणी भुले मदन. हातीच्या मुद्रिका झळकती, हातीच्या मुद्रिका झळकती. क्षुद्र किंकरे स्वस्वरे गाते, वाक्याने पुऱ्या ढाळा देती. पाहती गवळणी, पाहती गवळणी. अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी, नाच रे तू कृष्णा मज. इसको कहते बाल क्रीडा. इसको क्या कहते हैं? हिंदी भी जमायला लागले का शब्द आपल्याला. विठ्ठल 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 विठ्ठल. हे बाल क्रीडेचं प्रकरण. असे काही अभंग असतात, आणि काही अभंगाचं जे प्रकरण आहे त्याला मागणी पर प्रकरण म्हणतात. महाराज उदाहरण द्या ना, उदाहरण. अभंगाचं पहिलं चरण. हेचे दान दे गा देवा, 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 हेचे दान दे गा देवा. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा. गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे. हेचे दान दे गा देवा,
वार खुमाये वार घोमाये वार माये वार घोमाये विठोबार खुमा विठोबार खुमाये बार खुमाये विठोबार खुमाये बार खुमाये जय जय विठोबार खुमाये बार खुमाये बार खुमाये बार खुमाये विठोबार खुमाय कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान बजरंग बली माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ताम श्री गुरु वक्ते महाराज सद्गुरु जो महाराज की जय लय सांभाळून द्यावं लागते फेट्या याच लोक येतात काळ्याले तुका म्हणे ते पाहिजे जातीचे कशात बी ट्रेनिंगचाच माणूस पाहिजे एक जणाला हार काळे मी फेटाच घेऊन चाललाय काय बा लोक लागले आहे म्हणलं काऊन असं करून राहिले बा डोक्याला हात लावतो फेटाच नाही तो त्या हार 50 त्याच्यात तो हार म्हणजे त्या हारामध्ये फेटा शोधायला 2 मिनिटं लागली हला विठाला 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 हो तेव्हापासून कोणाला काढूच देत नाही आपला हातांच्या गणनातल्या वाकडे तिकडे पडले तर एखादा तर कामात पडीन येणे करे आपला फेटा तर वाचन कशात हो ते गुळ ठेवायची पूर्वी मी खायचो पूर्वी मग तो गुळ ठेवायला एक जण असते पुढे म्हणजे ते महाराजचं सरलं की तर टाळकर यायचं कसं आहे त्याच्या पुढे असते त्याचं ते उचलतात तुमच्या पुढे आहे की नाही आता हा म्हणजे उचलतात खातात म्हणजे कीर्तन करायला उचलून नाही ना मग कोणतरी असते पुढे नाकात बोट घालून गुळा दाखवा वा 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 हे काय तवापासून गुड खाणं बंदच केला हो हा विढाला विढाला हो म्हणून सगळी सेवकाचं नियोजन लागते नाही तर झालं पुढच्याचं नियोजनच आहे ओ करा करा असं 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 फिरून घे मला गुळाचा खळा खारट काऊन लागून विठाला 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 मागणी हे एक प्रकरण आहे ह्याची दान दे गा देवा ह्याची व्हावी माझी आस श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा दारुगळ बयात दारुगळ बये दारुगड बया दारुगड बये दारुगळ बयात दारुगळ बये दारुगड बया दारुगड बये अलक्षपुर निवासिनी दारुगळ बये दारुगड बये पुरगळ निवासिनी दारुगळ बये दारुगड बया दारुगड बये माई माता दारुगळ बये दारुगड बये माई माता दारुगळ बये माता दारुगड बये दारापुर निवासिनी दारुगळ बये राम दारुगळ बयात दारुगड बया दारुगड
दार उघड बये. नाथबाबा म्हणतात दार उघड बये आता दार उघड बये. अलक्षपूर निवासिनी दार उघड बये. माहुरगड निवासिनी दार उघड बये. रामाई माता आता दार उघड बये. कुरमाई माता आता दार उघड बये. पंढरपूर निवासिनी दार उघड बये. दार उघड बये आता दार उघड बये. दार उघड बये आता दार उघड बये. हा सगळ्या अवताराचे नावं घेतले, सगळे एका ठिकाणी आणून ठेवले. मग पंढरपूर निवासिनी दार उघड बये. दार उघड बये आता दार उघड बये. दार उघड बये आता दार उघड बये. याला मागणी म्हणतात. आता उघड. आता म्हणजे कधी? आता शब्दाचा अर्थ होते नंतर. आता हा अथ शब्दाचा अनुवाद आहे. संस्कृतमध्ये ज्याला अथ म्हणतात, मराठीत त्याला आता म्हणतात. आणि अथचा एक दुसरा अर्थ होते नंतर. म्हणजे आता शब्दाचा अर्थ व्यवहारातही नंतर होतो, पण आपल्या लक्षात येत नाही तो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक माय म्हणते पोराला, संध्याकाळी पोरगं घरी आलं, थोडी खेड्यातली गोष्ट आहे असं सांगू आपण. संध्याकाळी घरी आलं, संभाजीनगरमध्ये फिरलं दिवसभर ॲडमिशनसाठी काय त्याचे कुठाने. संध्याकाळी आलं, नाही म्हणते का ना आज तुला रात्री उसाला पाणी द्यायचं, आज रात्रीची लाईट आहे, दिवसाची लाईट नाही, आज रात्रीची आहे. आणि तसे 2 पाणी गेले, दिल्या नाही गेले, हे 3रं पाणी. उद्याला आहे जॉईंटचा दिवस, म्हणजे उद्या दिवसाही लाईट नाही, रात्री लाईट नाही, 4 पाणी जातील वाया. 10 टन एकराला कमी पडन. उद्याला तुला आज तुला काही करून पाणी द्यायला जायचंय. पोरग म्हणते आई मी गेलो असतो ग, आता मी दिवसभर फिरलो सगळा, म्हाताऱ्याला पाठवणं, माझ्या बापाला पाठवणं. अरे ते सप्ताह चालू आहे बजाज नगरमध्ये, तुझ्या बापाचं मळ म्हणतो. आता ना तुझा बाप काही 7 दिवस घरी यायचा नाही, आता त्याचं मळ गेलं त्या सप्त्यात, तो काही घरी नाही यायचा, तुलाच जावं लागन. तो म्हणते आई माझ्या पोटात भूक आहे, मला भूक लागलेली आहे, आणि बाहेरचं खायचं नाही, आपण वारकरी माणसं आहे, मी पाणी नाही पिलो आई बाहेरचं, सांग बुवा. आणि तू मला आई म्हणजे एवढीच गोष्ट ना. आई लगेच कणिक घेते, 2-4 चपातीचा उंडा मळते, त्याला खायला करून देते, आणि त्याचं खाणं बिणं झालं की मग आई म्हणते गणा आत्ता जा. आता म्हणजे काय? जेवणाच्या नंतर. आता शब्दाचा अर्थ नंतर. तसं दार उघड बये आता. आता म्हणजे कधी? नरदेह प्राप्तीच्या नंतर. का? कारण दुसरे देह मिळाले तर त्यात कुठं परमार्थ करता येत होता? कुत्रे, कुत्र, तुम्ही विचार करा, कुत्रे, दार उघड बये, उघड दार आहे, आणि आलं कुत्र अंदर, काय करणार आहे ते? येईल, निवत कुठं आहे पाहिल, खाईल आणि चाललं जाईल. कुत्र काय करते? येते, खाते, चाललं जाते. कुत्र काय करते? येते, खाते आणि चाललं जाते. गाव पकवाजी बा. कुत्र काय करते? येते, खाते आणि चाललं जाते. कुत्र काय करते मंडळी? येते, खाते आणि चाललं जाते. बस. कुत्र्याला काय तुमच्या कीर्तनाचं घेणं देणं आहे? तुमचं कीर्तन तुम्हाला लख लागो, वरून पाऊस येओ का मंडप उडून जाओ, लाईट जाओ का भोंग्यात पाणी घुसो, तुम्हाला हा काही असो तुमचं, तुम्हाला काही घेणं देणं. कुत्र येणार, खाणार. फक्त फरक असा आहे, 4 पायाचं कुत्र आणि 2 पायाच्या कुत्र्यात फरक असा आहे की 4 पायाचं कुत्र जरा जास्त बिनलाजी असते आणि 2 पायाचं थोडं कमी असते. 4 पायाचं असं माणसं जसं उर्रवून अंदर येणार, इथं मचक मचक खाणार लोक इथूनच चाललं जाणार. आणि 2 पायाचं जरा शहाण असते, ते असं मंडपाच्या बाजूनं चाललं जाते. ओळखीचा कोणी भेटला अंदर बसवलं तर उगच कीर्तन बाटवू नये आपण बुवा. उगच अंदर गेलो कीर्तन बाटलं कधी तर मग कसं होईल? ते येते, खाते ना, असं मंडपाच्या कडेनं चाललं जाते. उघडदार असून काय फायदा आहे कुत्र्याचा देह जर मिळाला तर? आणि जर एखादा आता उघड आहे आणि म्हैस आहे, समजा एखादी म्हैस, खना 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 एखादी म्हैस अंदर आली, उघडादार आहे म्हणून, दाना 4-5 हेले उठतील ना, 4-5 माणसं उठतील आणि त्या म्हशीला काढून देतील. ठेवणार आहे का कोणी अंदर? म्हणजे उघडदार असूनही फायदा नाही. मग दार उघड बये आता म्हणजे कशाच्या नंतर? आता. नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती, नरदेह निदान लागले हाती. उत्तम सार्य उत्तम गती, उत्तम सार्य उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम
तिथे होते देवची होईन मन तिथे होते देवची होईन मन तिथे होते करिता चित्ते न धरावे न धरावे न धरावे करिका चित्ते न धरावे न धरावे न धरावे करिता चित्ते न धरावे न धरावे न धरावे करिका चित्ते न धरावे न धरावे न धरावे 184 ना चुके फेरा 184 ना चुके फेरा 184 ना चुके फेरा 184 ना चुके फेरा लक्ष गौरांची 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 ना चुके फेरा नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती हा नरदेहाचं निधान हाती लागलं आता दार उघड कुत्र्या मांजऱ्याच्या देहात असताना उघड दार असून बी काही फायदा नव्हता आता उघड हा आता उघड महाराज नीट ऐका हं. या देहाच्या कार्यदृष्टीने हे बोलणं आहे कारण कारण दृष्टीने जर विचार केला तर अख्ख्या देहाचं आणि या देहाचं रॉ मटेरियल एकच आहे कुत्र मेलं तिसऱ्या दिवशी वास लागते आणि माणूस मेला तर त्याच्यापेक्षा बेकार लागतो कुत्र्यापेक्षा म्हणजे कारण सगळ्या देहाचं एक आहे कार्याच्या दृष्टीनं निधान आहे कारण दृष्टीने विचार केला तर सगळं एकच आहे पंचभूताचा गोंधळ केला एका ठाई मेळा सावीला सबळा अंगाराच्या पाठी पंचभूताचा गोंधळ केला एकेकाळी मेळा लाविला जबडा अंगाराच्या पाठी पंचभूताचा गोंधळ केला एकेठा ये मेळ सगळं एक आहे असो असे मागणीचं प्रकरण असते आज तुकोबारा देवाला म्हणतात देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा कुठं तोडायचं आणि कुठं जोडायचं हे कळायला पाहिजे येडे असली की काही करते एक जण म्हणे तुझा विसरण व्हावा नाही कळालं तुझा विसरण व्हावा म्हणजे देव जाणू क्रिकेट खेळायला उभा होता हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा देवा तुझा विसर होऊ नये हेच माझी तुला मागणी आहे हे चिदान देगा देवा